2 वेळा पेळ बसली तरी उघडत नाहीये. आणि मित्राला घेऊन येतात आणि बसतात, चहा बनव, हे बनव, ते बनव. रविवार असलं का म्हणजे यांचीच कामं करायची का? प्रियंका, ए बेटा जरा दरवाजा उघड बघ. गब्बेस बाय, काही करू नको. तिला काही समजच नाही. आपण शंका होती, लक्ष ठेवते का आपले कर. राहू दे तू गप्प. पानचट गेली नुसती. हा? अरे हा? अरे पण काय चहा बी मागव. अरे भडकते रे माझी बायको. अरे काय नाही. हो वहिनी, अरे चहा बी बनवा. अरे तू तू माझी हवा टाईट करणार. अरे काही होत नाही, नुसता घाबरतस तू बायकोला. ऐसा मर्द गडीने तू बायकोला घाबरतस. हे काय नाही ते थोडं- वहिनी, चहा खावाला पण द्या, काहीतरी बिस्किटा बटाटा बिटाटा असतील तर काढा पाकिटा. अरे तुमचं अरे, काय वेगळं. नाही. अरे आमचं थोडं वेगळं आहे. जाऊ दे तू, जाऊ दे, लक्ष नको दे. वाच वाच तू वाच. आता मलाच जावं लागेल. वैताग घेतले देवा. आज रविवार आहे, सुट्टी आहे. आता मित्रांना बोलून घरामध्येच टाइमपास करेल. हा, साधा दरवाजा पण उघडायला नको. काय बोलू ना, ती आजीच पण तशी. जाऊ दे, मीच उघडते. या या, बरं झालं आलात. जावा, चला तुम्ही आतमध्ये या. अगं पालखीच्या सारवी राहिल्या, आपल्याला जाम मजा करायची आहे. हिला काय माहिती आहे काय माहिती. अरे काय मग, 8 तारखेला किती बाकी येणार की नाही ती तुम्ही? पार्टी पिटी जाऊ दे, आपल्या गावची पालखी आहे 8 तारखेला सर मेथीची. हो, 8 तारखेला ना. ठीक आहे, तुम्हीच जावा यार, मी नाही. काय करणार आणि ओटी घेतलं सर्वांनी हा तिथे. ये करणार आणि ओटी भरायची आहे. मला तेवढं काही नाही. जाऊ दे, माझं पार्टीचं चाललंय आणि मला पण तिथे कपडे घ्यायचे वगैरे. ते बघूया आपण काय ते. आणि बाकी काय चाललंय मग तुमचं? साड्या बिड्या घ्यायच्यात आपल्याला. आणि बाकी काय चाललंय तुमचं मग? मस्त हा, आणि मुलांचा अभ्यास वगैरे कसं चाललाय? मस्त. बघा कशा तिघी जणी गप्पा मारतायत. आणि ती चौथी अजून आलीच नाहीये. ती बोलते मी येते येता रस्त्यामध्ये हा. जायली, आपण भेटूया. आणि आपण मुलांना घेऊन आता ना खेळायला जाऊ का? चालेल. हा, चला मग. हे बघ, मी सांगितलं. माझी बॅग घ्या, मम्मी येते मावशी. हुशार आहे खूप मुलगी. असं घेतात ना. प्रियंका, ए प्रियंका उठ, चल लवकर. अरे बापरे, अजून झोपली. स्कूलला जायला उशीर होत, तिला कसं कळत नाही. थांब, असं कधी करत नाही, मी जाऊन बघते. थांब, आता मीच जाऊन बघते. प्रियंका, अरे बाबा उठ ना. अरे अंग खूप गरम झाले हिचं. बापरे, अंग खूप गरम झाले. अरे भाई, हा? अरे आपली जत्रा जवळ आली. अरे हो ना. पाहुणे येतील ना बाकी. हो मग. हा, अरे आपल्या तुर्ब्या गावचा तलाव बघ, किती भारी एकदम. अरे मग पंचक्रोशीमध्ये एकदम भारी तलाव आपलं. अरे त्याला भारे म्हणून तर पान कावलं ना. पान कावलं का ती बघ. हो रे. हा, तो बघ पान अरे किती वा. सुंदर आहे ना. पान कावलं म्हणजे जाम आत ना आपलं तल्यान. हे बघ ना. अरे सगळ्यात जास्त पान कावलं तुरब्याचे तल्यान. हो. मग अरे अरे पान कावले सोड, तो बघ फोन कावला आला. अरे चंद्र दिवसा कैसा उगावलाच. नाही तर संध्याकाळची वेळ निघा नाही हो. अरे यात्रा जवळ आली ना. यात्रा बोलली काय तर बरोबर केस उभं राहतात. काला बोलतास ते जाऊ दे. काय भाई, सोय बी ऐक ना जत्रेची. अरे सगळी सोय आहे, का टेन्शन. मी यांना फोन लावते. उचलत नाहीये. अरे सर्व काय व्यवस्थित होईल. हा रंजिता बोल. हॅलो हॅलो, ऐका ना. हो, प्रियंकाला खूप ताप आलाय. खूप गरम आहे तिचं अंग, डोळे पण उघडत नाहीये. तुम्ही या पटकन. कसं कर, तू तिला घेऊन खाली ये. हा हा, मी येते, खाली घेऊन येते तिला. या तुम्ही, या पटकन या. काय झालं भाई. अरे जरा मुलीची तब्येत खराब झाली. हा? मला अर्जंट जायला पाहिजे दवाखान्यात. ही चल 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 चला चला चला. चल, मी येतो चल. चल ही बाई, चल लवकर. चला 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 चला. हो डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, डॉक्टर बघा बघा. अरे अरे थांबा थांबा, शांत व्हा शांत व्हा. थांबा थांबा, शांत व्हा शांत. पहिलं तुम्ही शांत व्हा सगळे, आणि सगळे बाहेर जा पहिला. तुम्ही थांबा, तुम्ही सगळे बाहेर जा पहिला. डॉक्टर बघायला काय झालं माझ्या मुलीला?
झालंय का नक्की? पण काय झालं? तुम्ही एवढे दिवस आलात का नाही? आम्हाला वाटलं बरं वाटलं पण आज अचानक तिची तब्येत खूप खराब झाली. डॉक्टर बघायला लवकर. तुम्ही शांत बसा, आपण बघू. तुम्ही शांत बसा. डॉक्टर बघायला माझ्या मुलीला काय झालं? आपण तिचं blood- तुम्ही तुम्ही पहिला रिलॅक्स व्हा. आपण तिचं ब्लड टेस्ट करून घेऊया. 2 प्रकारचे ब्लड टेस्ट करून घेऊया. आपण ब्लड टेस्ट वाल्याला आता बोलवतोय. इमर्जन्सी रिपोर्ट मागून घेते मी. ब्लड टेस्ट वाल्याला फोन करते मी आता लगेच. हॅलो हॅलो ऋषिकेश, अर्जंट आहे ना, ब्लड सॅम्पल घ्यायचं आहे, इमर्जन्सी आहे. ओके ओके ठीक आहे. ऋषिकेश, मला संध्याकाळपर्यंत रिपोर्ट हवा आहे. इमर्जन्सी आहे. काय रे बाबा, सुन बा, मी काय शिकतोय, आवडू नको टेन्शन मध्ये राहू. आपल्या आता सारमाय मातेची पालखी येणार आहे ना, निघणार आहे ना, त्या पालखीला तू ओटी भर. सारमाय मातेला नवस बोल, माझ्या आपल्या पोरीला बरा वाटू दे, मी तुझी खंडनाटला आणि ओटी भरीन बाई. आई, तुला कळतंय का आता सायन्स कुठे चाललाय? आणि तू ओटी भर, हे कर ते कर, आधीच मी टेन्शन मध्ये आहे. आणि तुझ्या नको त्या गोष्टी मला परत ऐकायला लावतेस. हे कर ते कर. नाही बाय, आपली नवसाला पावणारी माता आहे ती सगळे तुर्बे गावाला ती हे देते, सामर्थ्य देते आपल्याला. खरंच आपल्या बायचेसाठी, आपल्या पोरीसाठी नवस बोल, तू पूर्ण करील ती माऊली. बाई जा, नको सांगू आई, मी बघेल असो काय बाई. करायचं. खरंच सारमाय माते, माऊले, माझेच सुनसला बुद्धी चांगली दे, तुझी ओटी भरून दे. आताचे पोरांना काही समज नाही बा माऊले, काय करू सांग, तरी नवसाला पाव. रिपोर्ट आलेला आहे. तुम्ही मन खंबीर करून शांतपणे ऐकून घ्या. हा 1 लाखातून एखाद्या व्यक्तीला हा आजार होतो, तो आपल्या मुलीला झालेला. ट्रीटमेंट आपण कंटिन्यू चालू ठेवूया आणि 15 दिवसानंतर परत एक रिपोर्ट काढूया. मग बघूया काय आपला रिपोर्ट येतोय. तुम्ही फक्त होप्स ठेवा, शांत व्हा तुम्ही आणि देवावर विश्वास ठेवा. आपली मुलगी लवकरात लवकर बरी होईल. काय ग प्रियंका, आता दिसतच ना, 8 दिवस झाले, केल्याला पण नाही आली, ते गेले. खूप दिवस झाले, तिला ताप येत होता. ब्लड टेस्ट वगैरे केलं, सगळं केलं, पण अजून बरंच वाटत नाहीये. अगं ते ब्लड टेस्ट राहू दे. आता आपल्या सारम्या मातेची पालखी येणार आहे, तिथे तू नवस कर आणि कणांना ओटी भरायची. काय बोलता तुम्ही? माझा ह्या गोष्टीवर विश्वास नाहीये. जमाना कुठे चाललाय? आता सायन्स किती पुढे आहे आणि तुम्ही काय बोलता? तर विश्वास ठेवून बघ. काही नाही, विश्वास वगैरे काही नाही. सायन्स कुठे चाललाय आणि तुम्ही कसले विचार करता? मला अजिबात नाही पटलं तुमचं. आपल्या देवीची ओटी भरून बघ, तुला नक्की फरक पडेल. बाय. कोण? नाही, मी तुमच्या गावची करता धरता पालन हरता सारमाई माता. बाय, प्रियंका कशी आहे? आई, तुला कसं का माहित माझ्या प्रियंका बद्दल? अगं
मी जगाची करता धरता तू मला एकदाही आवाज दिलाच नाही. आई आई चुकले मी. तू सायन्सवर एवढा विश्वास ठेवलास, तुला माझी एकदाही आठवण आली नाही. आई माफ कर ग आई मला. आई माझ्या मुलीला वाचव ग आई, माझ्या मुलीला वाचव. चुकले आई, मी चुकले. आई मला माफ कर आई, मला माफ कर. तू मला कधीही आवाज दे, मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. आई आई माझा विश्वास आहे तुझ्यावर. आई मी येते तुझ्या पालखीला येते. आई मी तुझ्या पालखीला येते. मी ओटी भरेल तुझी खळणारला. आई माझ्या प्रियांकाला लवकर बरी कर आई. आई तुझा साक्षात्कार दाखव मला आई. आई माझ्या पोरीला लवकर बरी कर. अगं पोरी, तुर्वे गावाची येशीवर आहे. तू सदैव मला आवाज दे, मी तुझ्या पाठीशी आहे. बाय, मी सदैव तुर्वे गावाची येशी उभी आहे. तुम्ही माझा कवाच मान सन्मान करायला विसरू नका. नाही विसरणार, कधीच नाही विसरणार आई, कधीच नाही विसरणार. माझ्या पोरीला फक्त बरं वाटू दे आई, बस. आशीर्वाद दे आई, आशीर्वाद दे आई. मी तुझ्या पालखीला खणाला ओटी भरायला. आई माझ्या पोरीला बरं वाटू दे बस. आई मी येते तुझ्या पालखीला ओटी भरायला खणाला. आई आई माझ्या पोरीला बरं वाटू दे बस आई. आई आई येते मी आई. हॅलो, प्रियंकाची मम्मी. हा, आपला रिपोर्ट आलेला आहे आणि रिपोर्ट आपला नॉर्मल आलेला आहे. रिपोर्ट नॉर्मल आहे, अगदी नॉर्मल आहे. ऍक्च्युली असं सहजासहजी असं काही होत नाही, पण प्रियंकाच्या बाबतीत ही काहीतरी देवी कृपा आहे. हा हो हो, तुम्हीच मला येऊन भेटा. ओके ओके, चालेल चालेल. पोरीला बरा वाटला, मी आईची ओटी भरायला आली. मला आईवर विश्वास नव्हता आई, पण आज माझ्या पोरीला पक्का बरं वाटला आणि खरंच आईचा साक्षात्कार आहे. मी चुकली आई. आई मी आज तुझी ओटी भरणार आहे खणाला. आई मी तुझी ओटी भरायला. आई बघ मी तुझी ओटी भरली. आई माझ्या पोरीला बरी केलंस. आई तुझा चमत्कार तू दाखवलास आई. आई खरंच तू तुझा चमत्कार दाखवलास. आई असंच माझ्या पोरीवर आशीर्वाद. मला कामावर यायला उशीर झाला. आम्ही ओटी भरली. चला आपण आता आईच्या दर्शनाला आणि पालखीला नाचूया, मजा करूया. देवीने आपल्या पोरीला बरं केलं, हीच आईची कृपा आपल्यावरती आणि पूर्ण सर्व